तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की सेंट्रल रेल्वेकडून जी अप्रेंटिससाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत त्याचं नोटिफिकेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे जे गव्हर्नमेंट जॉब नोटिफिकेशन असतील, नवीन अपडेट असतील त्या तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सेंट्रल रेल्वे मुंबई येथील ही अप्रेंटिससाठी व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते 15/7/2024 रोजीचे ऑनलाईन फॉर्म जे आहे ते 16/7/2024 पासून चालू झालेले आहेत आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 15/8/2024 या तारखेपर्यंत तुम्ही इथं फॉर्म ऑनलाईन पद्धतीने ॲप्लाय करू शकता। ऑनलाईन फॉर्म ॲप्लाय करण्यासाठी इथं RRCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे www.rrccr या वेबसाईटवर तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। त्यानंतर जी मोड ऑफ सिलेक्शन इथं दिलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। तर तुम्हाला इथं 10वी+ ITI जे मार्क आहे त्याच्या ॲव्हरेज मार्कांवर तुम्हाला इथं मेरिट लिस्ट इथं लागणार आहेत। तुम्हाला 10वीला कमीत कमी 50% गुण असणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ITI पण तुम्ही केलेला पाहिजे। यानंतर जे तुम्हाला मार्क टाकायचे आहे ते सगळ्या विषयांची इथं मार्क टाकायचे आहे, त्यांनी इथं तसं दिलेलं आहे। बेस्ट ऑफ 5 मार्क इथं टाकायचे नाही, सर्व विषयांचे जेवढे पण विषय असतील आपल्या मार्कशीटवर त्या सर्व विषयांचे आपल्याला इथं मार्क भरायचे आहेत। त्यानंतर इथं त्यांनी क्लस्टर दिलेले आहेत, त्यामधलं जो पहिला आहे ते मुंबई क्लस्टर आहे। मुंबई क्लस्टरमध्ये कॅरेज अँड वॅगन वाडी बंदर हे एक युनिट आहे। त्यानंतर कल्याण डिझेल शेड हे एक युनिट आहे। कुर्ला डिझेल शेड हे एक युनिट आहे। त्यानंतर सिनियर डिझेल इलेक्ट्रिकल जे आहे ते कल्याणचं एक युनिट आहे। असे याच ठिकाणी हे एवढे युनिट आहे ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सर्व वाचू शकता आणि तसेच आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक दिलेले आहेत, तिथून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून सर्व वाचू शकता। त्यानंतरचं पुढचं क्लस्टर आपण या ठिकाणी पाहूया। तर दुसरं क्लस्टर जे आहे ते या ठिकाणी भुसावळ क्लस्टर दिलेलं आहे, त्यामध्ये 5 युनिट इथं दिलेले आहेत। त्यानंतर इथं पुणे क्लस्टर पण दिलेलं आहे, त्या पुणे क्लस्टरमध्ये इथं 3 युनिट दिलेलं आहे। नागपूर क्लस्टरमध्ये इथं पण 3 युनिट इथं दिलेले आहेत। सोलापूरमध्ये इथं 2 युनिट या ठिकाणी दिलेले आहेत। सर्व व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही सर्व इथं पाहू शकता, वाचू शकता। त्यानंतर आपण कोणत्या क्लस्टरमध्ये किती व्हॅकन्सीज आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया। तर पहिलं जे दिलेलं आहे मुंबई क्लस्टर या ठिकाणी दिलेलं आहेत। मुंबई क्लस्टरमधील जे कॅरेज अँड वॅगन कोचिंग वाडी बंदर जे आहे तिथं 258 जागांसाठी इथं अप्रेंटिसशिपसाठी व्हॅकन्सीज निघालेले आहे युनिटमध्ये। त्यानंतर जे कल्याण डिझेल शेड जे युनिट आहे त्या युनिटमध्ये इथं 50 जागासाठी इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर पुढचं जे युनिट आहे ते आहे कुर्ला डिझेल शेड, या ठिकाणी 60 व्हॅकन्सीज इथं निघालेल्या आहेत। त्यानंतरचं मुंबई क्लस्टरमधलं जे आहे कल्याणचं जे सिनियर डिझेल इलेक्ट्रिकल जे शॉप आहे तिथं 124 इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर सिनियर डिझेल इलेक्ट्रिक जे आहे कुर्लाचं इथं 192 इथं व्हॅकन्सीज निघालेल्या आहेत। त्यानंतर जे मुंबई क्लस्टरमधलं जे परेल वर्कशॉप आहे त्या परेल वर्कशॉपमध्ये इथं 303 इथं बंपर व्हॅकन्सी इथं निघलेले आहेत परेल वर्कशॉपमध्ये। त्याच्यानंतर जे माटुंगा वर्कशॉप आहे त्या माटुंगा वर्कशॉपमध्ये 547 सगळ्यात जास्त इथं व्हॅकन्सीज आहेत माटुंगा युनिटमध्ये। त्यानंतर जे आहे सिनियर SNT वर्कशॉप भायखळा तिथं 60 व्हॅकन्सी इथं निघालेल्या आहेत। त्यानंतर जे आपलं दुसरं क्लस्टर आहे ते भुसावळ क्लस्टर आहे। त्या भुसावळ क्लस्टरमध्ये कॅरेज अँड वॅगन डेपॉट जे आहे तिथं 122 व्हॅकन्सी इथं निघालेल्या आहेत। त्यानंतर इलेक्ट्रिकल लोको शेड
भुसावळ क्लस्टरमधलं आहे, तिथं 80 सीट या ठिकाणी निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल लोकोमोटिव्ह वर्कशॉप जे आहे तिथं 118 इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर मनमाड वर्कशॉप जे आहे त्या मनमाड वर्कशॉप इथं 51 जागांसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर TMW नाशिक रोडचं जे वर्कशॉप आहे त्या नाशिक रोडच्या वर्कशॉपमध्ये इथं 47 जागांसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यानंतरचं जे आहे क्लस्टर ते आहे पुणे क्लस्टर. पुणे क्लस्टरमध्ये इथं कॅरेज आणि वॅगन डेपॉट जे आहे तिथं 31 जागांसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे आहे डिझेल लोकोशेड आणि इलेक्ट्रिकल लोकोशेड दौंड इथं 40 आणि इथं 121 अशा वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यानंतर जे आहे ते नागपूर इथं दिलेलं आहेत, नागपूर क्लस्टर. तर नागपूर क्लस्टरमध्ये जे इलेक्ट्रिकल लोकोशेड अजनी आहेत तिथं 48 जागांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर कॅरेज अँड वॅगन डेपॉट जे आहे तिथं 63 जागांसाठी वॅकन्सीज आहे. आणि जे दुसरं आहे तिथं 33 जागांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्याच्यानंतर जे सोलापूर क्लस्टर आहे आपलं, त्या सोलापूर क्लस्टरमध्ये इथं कॅरेज अँड वॅगन डेपॉट जे आहे तिथं 55 जागांसाठी वॅकन्सीज निघालेल्या आहेत. त्यानंतर खुर्दवाडी जे वर्कशॉप आहे तिथं 21 जागांसाठी इथं वॅकन्सीज निघालेल्या आहेत. तर इथं तुम्हाला 15 वर्ष तुमचं वय असणे आवश्यक आहे. 15 वर्षापासून 24 वर्षापर्यंत तुम्ही इथं ॲप्लाय करू शकता आणि 15/7/2024पर्यंत तुमचं वय 24 असणं आवश्यक आहे. त्यानंतर जे SC/ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 5 वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे. आणि जे OBC कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथं 3 वर्षाची इथं सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतरचं आपण पाहूया इथं मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय आपण या ठिकाणी पाहूया. तर इथं तुम्हाला 10+2 एक्झामिनेशन सिस्टम आणि रिकॉग्नाइज बोर्ड अँड ऑल्सो प्रोसेस नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला 10वी आणि ITIचं झालेलं पाहिजे. NCVT किंवा SCVT दोन्हीकडून कोणतं असलं तरी इथं चालेल. त्याच्यानंतर जी फीज आहे पेमेंट ऑफ फीज जी आहे ती इथं ॲप्लिकेशन फी जी आहे ती 100 रुपये आहे. नो रिफंड आहे. 100 रुपये इथं फी आहे. ऑनलाईन पद्धतीने इथं पेमेंट करायचं तुम्हाला. आणि हाऊ टू अप्लाय तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यासाठी इथं www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जे नवीन नोटिफिकेशन नवीन अपडेट जे येत असतील ते तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. तर चला व्हिडिओ इथंच थांबूया. जय हिंद, वंदे मातरम.